मॅचला होते सुरुवात. दोन्ही लढव्यांमध्ये ही लढाई पाहायला मिळणार आहे, ज्या दोन्ही लढव्यांनी पहिला बॅटल जिंकलाय, पहिला सामना ज्यांनी जिंकलाय पहिल्या मॅच मध्ये. रवी पवार स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याची साथ देण्यासाठी करण पवार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सुदेश सावंत आहे, ज्या सुदेशनी पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि ज्या रवीनी त्याची पॉवर पुन्हा एकदा आणखी एका स्पर्धेमध्ये दाखवली आहे. पुढचा बॉल स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता, बॉल टप्पा पडतोय, थोडासा आतल्या साईडला वळण घेतोय बॉलचा, बॉल आतमध्ये आलाय, इन स्विंग झालाय, बॉल कट होतोय, आतमध्ये येतोय. सुदेशनी पहिल्या 2 बॉलवरती सांगितलंय की मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकवण्याला खेळाडूला देखील शांत ठेवण्याची मातब्बर ताकद माझ्या गोलंदाजीवरती आहे. राहुलजी मोरे साहेब यांच्याकडून कुठल्याही गोलंदाजांनी जर हॅट्रिक संपादन केली, मॅच हलकीशी इथे कडा होती तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण बॉल आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. विकेट किपरनी जीवाच्या आतंकनाने तो प्रयत्न केला, डाईव्ह मारली, झेप लगावली, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर येतोय. तिसऱ्या बॉलवरती चौकार. पुढचा बॉल समोर स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न केला होता आणि इथे विकेट मिळेल का, कारण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू निघालाय. योग्य त्या वेळेवरती स्टंपच्या मागे जाणं गरजेचं होतं, तसं झालं नाहीये. आणि जोपर्यंत मंगेश मोरे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, नेहमी एक खूप चांगलं नेतृत्व आहे. अगदी हा बॉलचा थोडासा आपण घेतलेला बॉल शॉर्ट ऑन मॅन वरती खेळाडू इंटरेस्टेड, चांगली फिल्डिंग केली जाते, डायरेक्ट हिट. आणि इथे थोडासा लेझी अप्रोच तुम्ही पाहिलाय, किरण पवार होता, थोडासा लेझी अप्रोच, धावण्यासाठी त्यांनी घाई केली नाहीये आणि इथे सहजतेने काही मिळत नाही. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग 10व्या पर्वामध्ये आहात, तुम्हाला वाटतंय सहजतेने ही धाव मिळेल का? ते शक्य नाहीये. सहज सोपं इथे काहीही मिळत नाहीये. ही धाव सहजतेने घेण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन. आणि जोपर्यंत मंगेशजी मोरे साहेब इथे उपस्थित आहेत, मग तुम्ही चांगली बॉलिंग करा, चांगली बॅटिंग करा. बॉलिंग करत असताना 3 बॉल 3 विकेट्स मिळवल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बॅटिंग करत असताना 3 बॉल 3 षटकार लगावले तरी देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यांची ती खेळी मला आठवते डोंबिवली टर्फ प्रीमियर लीग मध्ये, DDPL मध्ये त्या बॉलवरती मारलेला तो षटकार, जिथे विजयासाठी अगदी पहिल्या एका बॉलवरती 4 ते 5 धावेची आवश्यकता होती, तो षटकार मारला. आणि त्या सेलिब्रेशनची रील आजही आमच्या फीड्सवरती ती व्हायरल होत असते. त्याची चर्चा करणं गरजेचं. स्वतः खेळाडू आहेत आणि क्रिकेटचा खेळ नेहमीच चांगले खेळलेत, मग त्यामुळेच क्रिकेटचा खेळ चांगला होईल आणि यावरतीच त्यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आलंय. पण करण्यासारखी अगदी कौतुकास्पद गोलंदाजी आमच्या सुदेशही करतोय. समोरच्या दिशेला तुम्हाला स्वर्गीय साई मराठा 11 टीम पाहायला मिळते, त्याच्यासोबतच पुष्कर शिवाजी 11 टीम पाहायला मिळते. दोन्ही संघ अप्रतिम आहेत, अतुल्य आहेत. नवीन बॅटर बद्री, या खेळाडूची चर्चा. हा पहिलाच बॉल उचललाय आणि उचलून फेकून दिलाय डीप विकेटच्या बाहेर. आणि त्यासोबतच बद्री यांनी जर 3 चेंडू 3 षटकार लगावले तर नक्कीच मोरे साहेबांकडून तर आजार आहेतच, पण त्यासोबतच विशेषतः बद्री यांच्यासाठी अक्षय तायडे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पण त्यासाठी कमिटीकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. वैयक्तिक अक्षय यांच्याकडून नाही, तर त्यांना माहिती आहे ना की ते पैसे ते मी वैयक्तिक दिले काय आणि कमिटीने दिले काय, आम्ही सगळे एकत्रच आहोत. आणि जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीगचा 10व्या पर्वापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या मैत्रीची चर्चा आहे, कारण खूप कमी स्पर्धा आहेत जे अगदी एका संकुलामध्ये एका नगरीमधून 8 ते 10 पर्वांपासून पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला ठेवलं जाणार नाहीये. रवी पवार पॉवर सिद्ध करणारा आणखी एक षटकार.
पक्षात आक्रमण करण्याचा प्रयत्न पण इथे समोर आणि हा बॉल अगदी अडवण्याचा प्रयत्न केला होता ना, कारण बद्री होते समोर, त्यांना ती बॉडीची लवचिकता ते फ्लेक्सिबिलिटी दाखवता आलेली नाहीये. थोडेसे निराश रवी पवार देखील असतील, त्यांनाही माहिती आहे बॉल अगदी सरळ गेला असा, कारण लॉंगॉनचा खेळाडू खूप वाईडिश तैनात करण्यात आलाय. त्याला भेदक बॉल नक्कीच निघाला असता चौकारासाठी, तसं होत नाहीये. सिंगलच मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे पहिल्या बॉलवरती, तो अप्रतिम स्ट्रोक, तो देखील एक लॉफ्टेड इनसाइड ड्राईव्हचा आपण फटका पाहिला. षटकार आला पण त्यानंतर समोर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. किरण राळे देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. हा तोच खेळाडू आहे ज्याने त्या मागच्या मॅचमध्ये पहिल्या षटकात 20 आल्यानंतर कमबॅक करून दिला होता. कॅप्टन आहे, कर्णधार आहे. स्विच हिट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कड आहे, सेलिब्रेशन आहे, हे अग्रेशन आहे, याची आवश्यकता या क्रिकेटच्या खेळामध्ये. येस डीजे. नवीन बॅटर राज येतोय मैदानाच्या आतमध्ये. राज राज्य करेल का या मैदानावरती? किरण करू देतील का? इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन राहत नाहीये. अगदी संपूर्ण पुष्कर शिवाश 11 संघ तो देखील प्रचंड खुश असेल, कारण महत्वाचं काय आहे तर पहिल्या बॉलवरती मारला षटकार रवीनी आणि त्यानंतर सिंगल घेतली, मग त्यांना स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक पासून लांब ठेवलाय त्यांनाच. मजा येणार आहे जेव्हा अगदी आपल्याला अगदी ती 50-50ची ओव्हर पाहायला मिळेल. 4थी असेल 5वी असेल, याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे. आतापर्यंत झालेल्या 2 मॅचेस त्यामध्ये दोन्ही संघांनी 4थ्या ओव्हरमध्ये घेतली नाहीये 50-50ची ओव्हर. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झाला नाहीये. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग केली जाते, बॉल मैदानाच्या आतमध्ये, एक कंप्लीट, दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात. बॉल इथे देखील फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, स्कोअरला खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगले रिफ्लेक्सेस पाहिले होते. मी म्हटलं होतं ना, किरण राळे बॉलिंग ट्रॅक वरती येतील, कमबॅक होणार नाही, हे कसं शक्य आहे? कमबॅक पुन्हा एकदा केलाय. 9 आल्यात या षटकामध्ये, पण तरी देखील पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि तरी देखील फक्त 9 धावा. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला, 19 धावा लागल्या धावफलक्यावरती. सुदेशच्या पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात, त्यानंतर किरण राळे यांच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्यात, 1 विकेटही त्यांनी घेतली आहे. मग आतापर्यंत विकेट घेणारी गोलंदाजी करतात, पण अजूनही रवी आहे आणि जोपर्यंत रवी आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत स्वर्गीय साई मराठे 11 यांना माहिती आहे ना की आपल्या टीम मधला सर्वोत्तम खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तो सर्वोपरी खेळ करेल यात ती मात्र शंका नाहीये. अर्धशतक झळकवलं म्हणजेच काय तर तो कॉन्फिडन्स मीटर, असं आपण त्या EA स्पोर्ट्समध्ये खेळायचो ना, कॉन्फिडन्स मीटर आपल्या बॅटरचा वरती असायचा. हा रवी एकमात्र बॅटर आहे, मग ते क्रिकेट अंडरआर्मचं खेळा, टर्फचं खेळा, ओव्हरअपचं खेळा, याचा लॉफ्ट मीटर तो नेहमी 100 वरती असतो. सुदेश सावंत यांनी 2 विकेट घेतले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. विशाल निंबाळकर साहेबांकडून बॉल हवेत, खेळाडू येतोय, साहिल यादव बॉलच्या खाली, कॅच महत्वाची होती, ही कॅच सोडली आहे की मात्र तुम्ही ही मॅच सोडली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक नाही लागत रवीचे, 1 लागला, त्यांनी संधी दिली, डाऊन द बॉल सर्वोत्तम खेळाडू नक्कीच पाहायला मिळत होता, पण त्याच्याकडूनही ती चूक झालेली आहे. पण तरी देखील हा क्रिकेटचा खेळ आहे, सगळे खेळाडू जे त्याच्या जवळ होते आल्यानंतर त्याला ती थाप दिली आहे की हरकत नाहीये, हा बॉल चुकला, चुकी झाली, कमबॅक करशील, करू शकतोस, कारण तुला महत्वाचं षटक अजूनही टाकायचंय. आणि ही खऱ्या अर्थाने ओळख राहिली आहे, किरण राळे यांची ती ओळख राहिली आहे. चुका झाल्या तरी देखील अनेक कॅप्टन्स आपण असे पाहतो ना, मग चुका झाल्या, मग त्यानंतर थोडीशी चीड होते, थोडंसं टेम्परामेंट हाय होतं. किरण राळेचं तसं होत नाहीये.
पुढचा बॉल हे प्रत्युत्तर रवीने दिलाय. मागच्या बॉलवरती विकेटचा प्रयत्न केला, या बॉलवरती दणदणीत कणकणीत लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय षटकार. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. काय प्रत्युत्तर दिलंय, पुढच्याच बॉलवरती षटकारांनी दिलाय. समोर यावेळेस देखील आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॉल काव कॉर्नरवरती खेळाडू तैनात केला आणि इथे फक्त एकच धाव मिळणार आहे. चांगली फिल्डिंग, अगदी ऑन साइडला पूर्ण पॅक करण्यात आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू आहे, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि भरपूर वाईडिश लॉंग ऑन आहे. काव कॉर्नर रिजन वरती खेळाडू आणि डीप मिड विकेट वरती हे असे 5 खेळाडू आहेत. ही व्यूवर रचना आहे, ही फिल्डिंगची सेटअप आहे आणि त्या सेटअप वरती सध्या तरी बद्री यादवच्या बॅट वरती चांगला झालाय कनेक्ट. आणि जेव्हा बद्रीच्या बॅट राजच्या बॅट वरती चांगला बॉल कनेक्ट होतो तेव्हा तो थांबत नाहीये, तेव्हा तो बॉल अगदी झटपट पटापट जातोय षटकारासाठी. राजच्याही बॅटमधून आणखी एक चांगला स्ट्रोक. कॅच सुटल्यापासून आपण पाहतोय तर षटकारांची आतिषबाजी केली जात आहे. पहिला रवी, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर राज. पुढचा बॉल आणखी एक खणखणीत मैदानाच्या बाहेर जा घेऊन बॉल हे दर्शवणारा मारलाय. राजला आपण उल्लेख केला, अधिराज्य करेल का, करून दाखवतोय. त्याची बॅट बोलतोय आणि ती बॅट बोलत नाहीये फक्त, तर ती बॅट षटकाराची भाषा बोलतोय. बॅक टू बॅक षटकार. सुदेश वरती हल्ला केलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार आलेत, एकंदरीत 40 धावा लागल्यात धावफलकावरती. ज्या सुदेशने पहिलं षटक अप्रतिम फेकलं होतं. शेवटचा बॉल शॉर्ट पिच बॉल, व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॅटची हलकीशी कडा लागते, थोडीशी मिसफिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. चुका इथे तुम्ही करताय तेव्हा तुम्हाला संधी समोरचा संघ देणार नाहीये, कारण भली मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. 10व्या पर्वामध्ये तुम्ही आहात, ज्या पर्वाचा खऱ्या अर्थाने संपूर्ण डोंबिवलीकरांना अभिमान वाटेल, गर्व वाटेल असं हे 10वं पर्व आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय. या षटकामध्ये तब्बल 23 आल्या आणि त्या 23च्या सहाय्याने धावफलक पुढे गेले. 42 धावा लागल्या धावफलकावरती. 42. 3 ओव्हरचा खेळ झालाय. रगरगत्या उन्हामध्ये आपण खेळतोय. थोडासा ड्रिंक्स, चला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. येस, हा थोडासा विश्राम आणि त्या विश्रामानंतर कदाचित अंपायर्सचा कॉल आलाय आपल्यापर्यंत की विश्रामानंतर आपण पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत की कुठल्या तरी संघाने फोर्सफुली नाही तर स्वतःहून 4थ्या ओव्हरमध्ये 50-50 घेतली आहे. कारण आता तो फॉर्म त्यांना लागलाय. आपण पाहतो तर दोन्ही बॅटर्स राज आणि रवी, दोन्ही बॅटर्स फक्त बॅटिंग करत नाहीत, आग उगवतायत. त्यांची बॅट नाहीये, ते तलवारीसारखी बॉलला कापते प्रत्येक बॉलवरती. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती कदाचित तुम्हाला पुन्हा एकदा साहिल यादव पाहायला मिळेल, कारण हेच दृश्य होतं. किरण राळे यांची ही स्ट्रॅटेजी राहिली आहे, आपल्या आयकॉनला 6च टाकू देत, पण ते 6 महत्वाचे टाकू देत. मागच्या मॅच मध्ये देखील साहिल यादवनी ते 5 षटक फेकलं, तिथे मॅच मध्ये कमबॅक केलं, फक्त 6 दिल्या, विकेटही मिळवली, 3 चषक षटक आलं. पण आता साहिल यादवला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे. आठवा, ती लॉंग ऑफ वरती भरपूर पुढे आतमध्ये गेल्यानंतर पकडलेली सोडलेली ती मिस टायमिंग कॅच. आणि आता संधी मिळते ना, मग ते आयुष्य असू दे, क्रिकेटचा खेळ असू दे, तिथे तुम्हाला संधी नेहमी मिळते, दुसरी मिळते, पण आता मिळालेल्या संधीचं सोनं करणं त्याला गरजेचं आहे. 50-50 ओव्हर, 12चं टार्गेट असेल आणि ते टार्गेट सेट आहे. ते टार्गेट तुम्हाला गैर करता येणार नाहीये, ना ते कमी होईल ना ते जास्त होईल. ते 12चं टार्गेट तुम्हाला घ्यावंच लागेल. पण आता ते 12चं टार्गेट पूर्ण करेल का? आता इथे ही लढाई ही सर्वोत्तम 2 खेळाडूंमधली आहे, ही सर्वात उत्कृष्ट 2 खेळाडूंमधली आहे. ही बॅटल, ही रायव्हलरी, ही कॉन्टॅस्ट. रवी विपक्ष साहिल. रवी हा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर कटचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेर निघतोय बॉल. व्हाईट बॉल आहे, इट्स अ व्हाईट बॉल. पंचांकडे अपील केली जाते, सातत्याने अपील केली जाते, कारण साहिललाही माहिती आहे, कारण आपल्याला या स्पर्धेमध्ये तो शफलचा वाईडही मिळतोय. मग त्याचबरोबर तुम्ही त्या पॉपिंग क्रीजचा, त्या रिटर्न क्रीजचाही वापर चांगला करणं गरजेचं. पहिल्या बॉलवरती वाईट म्हणजेच काय तर अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक, त्यामध्ये किमान 11 करावे लागतील.
पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तो अलॉंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटसाइड चांगला स्ट्रोक पाहतोय, थोडीशी मिसफिल्डिंग झाली, एक रन कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न आणि पाहता पाहता सहजतेने 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. पहिल्या बॉलवरती 3 आल्या, पहिल्याच बॉलवरती त्या 3 धावा कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच काय तर अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 5 बॉलवरती तुम्हाला किमान आपण पाहिलं तर 9 करावेच लागतील. रवी पवार आहे पण समोरही साहिल यादव सारखं मोठं आव्हान आहे. एक चांगली कॉन्टेस्ट, एक चांगली बॅटल, एक चांगली रायव्हलरी पाहायला मिळते. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन स्कोर करण्याचा प्रयत्न केला, बॉल निघाला अगदी दन 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 करत गेलाय मैदानाच्या बाहेर, आलाय रवी पवारच्या वाटमधून आणखी एक चौकार. चार मध्ये आता तुम्हाला करायच्यात 5 किमान, पण त्याहून अतिरिक्त केले तर मात्र जेवढे कराल त्याहून तुम्हाला अर्धे अतिरिक्त ऍड केले जातील. मग तुम्ही 12 करा तर 12चे तुम्हाला 18 मिळतील आणि हे असं काही सगळं कॅल्क्युलेशन सुरू आहे सध्या तरी. हा फुल टॉस बॉल आहे, लीफ केलाय आणि या बॉलवरती आपण पाहतो इट्स अ वाईट बॉल. आणखी एक थोडीशी चूक झाली आहे साहिल यादव कडून. अगदी रवी सांगतात ना, हे सगळं काही आपल्याला प्रेक्षेपण तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती पाहताय, अगदी तुमच्या नेत्रदीपक डोळ्यांना हे पाहायला नाही मिळणार, पण आमच्या वाहिनी ते टिपलंय की सूर्य अगदी डोळ्यासमोर आला आणि त्यामुळे हा बॉल डिस्पॅच नाही करता आला. पण 4 मध्ये अजूनही 4 हव्यात. जर मात्र तुम्हाला ही 50-50 ओव्हर तुमच्या नावावरती करायची, पण आता साहिलला कमबॅक करावा लागेल. एक चांगला बॉल त्यालाही हाताळणं गरजेचं आहे. दोन आयकॉनच्या मधली ही लढत, एक चांगला बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी मिसफिल्डिंग सुरू आहे, प्रचंड फास्ट आउटफील्ड, बॉल निघालाय, येतोय चौकार. काय पंच केला रवी पवारनी, वॉट स्ट्रोक. 12 झालेत आणि आता हे 3 बॉल आहेत. या 3 बॉलवरती आता जेवढे कराल त्याहून अर्धे तुम्हाला अतिरिक्त मिळतील. 12 आतापर्यंत तुम्ही या षटकामध्ये केलेत आणि ते 12 करण्यासाठी तुम्ही खर्च किती केलेत, तर फक्त तुम्ही 3 बॉल खर्च केलेत. पण आता इथून रवी पवार तो अग्रेसिव्ह होईल का, त्याच्या डोक्यातही ते कॅल्क्युलेशन सुरू आहे ना. धावा लागल्यात किती, तर आतापर्यंत 50 लागल्यात. आता इथून जेवढे काही कराल, 1 केलात तर मात्र 1.5 मिळेल, 2 केलात तर 3 मिळतील. पुढचा बॉल आणि हा फटका, बॉल मैदानाच्या बाहेर, व्यासपीठाच्याही मागून मारलाय रवी पवार. त्याची पॉवर सिद्ध करणारा आणखी एक झटपट पटापट मारलाय षटकार. नाही नाही सर, विकेट गेल्यावरती मायनस नाही आहे, 50-50 ओव्हर आहे. विकेट गेली तर विकेट. 4 मध्ये आतापर्यंत 18 आल्यात, 2 बॉलचा खेळ शिल्लक. साहिललाही कमबॅक करावा लागणार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झाला नाही, बॉल अलग ग्राउंड चाललाय, थांबणार नाही आहे. ऑफफील्ड प्रचंड फास्ट, आणखी एक निघालाय रवीच्या बॅटमधून, आला आणखी चौकार. आणि त्यासोबतच सन्माननीय परदेशी काका, तुम्हाला विनंती असेल, तुम्ही या व्यासपीठावरती तुमचे देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या भगवानजी परदेशी साहेब, आपल्याला विनंती आहे, आपल्या नेहमी संकुलामध्ये, आपल्या नेहमी नगरामध्ये नेहमी चांगलं काम करण्यासाठी दादा जाणले जातात. काका या, तुमचंही वेलकम, सहर्ष स्वागत आहे तुमचं देखील. शेवटचा बॉल आहे आणि त्या शेवटच्या बॉलवरती देखील आणखी एक मारलाय. हा रडार मध्ये बॉल, हा बाहेर बॉल आहे.
या षटकामध्ये धावा आल्यात 28. म्हणजे होतील किती तर धावा बनतील या एका षटकामध्ये फक्त 42 धावा बनल्या जातील या एका षटकामध्ये. बॅटिंग आवडली असेल तर रवी पवार साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. होऊन जाऊ दे एकदा जोरदार. धावा किती बनल्यात? 84 धावा लागल्यात धावफलकावरती. पण 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राज आता मारेल का? रवीने आतापर्यंत किती खेळलेत? यावेळेस देखील आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता तो शफलचा वाईट आणि तोही आता इन ऍक्शन येणार आहे. आणि संतोषजी दाभाडे साहेब आपल्याला विनंती असेल आपणही या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग 2026 धावा पर्व आहे. ज्या पर्वाचा तुम्हा आम्हा सगळ्यांना गर्व आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रामवीर येतात. पहिला चांगला हाताळला, डॉट हाताळला. पुढचाही बॉल आपण पाहतो तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. रवीला स्ट्राईक हवी आहे, त्याला मिळते. विकेट सॅक्रिफाईस राजनी केली आहे. हे सॅक्रिफाईस तुम्हाला करावेच लागतात. विकेटचं पतन. दाभाडे साहेब आपल्याला विनंती आपण या. आपल्याला मनपूर्वक विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आणि इथून तुम्ही मॅच पहा. इथून मॅचचा आनंद घ्या. चांगली बॅटिंग राजनी केली आहे. राजसाठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चांगली बॅटिंग केली राजने, चांगली साथ दिली आहे. आणि रवी पवार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. फक्त 4 धावा हव्यात. ते अर्धशतक त्याला पूर्ण करण्यासाठी त्या 4 धावा हव्यात. पुढचा बॉल आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉलचा रंगाला आदळतोय आणि डॉट बॉल आलाय. जिथे मात्र त्या साहिल यादवच्या षटकामध्ये 28 आल्या, तब्बल 42 मिळाल्या. 50-50 ओव्हर होती. पण त्यानंतर हळुवारपणे रामधीरनी केलंय काय? डॉट बॉल्स टाकलेत, पर्सेंटेज वाढवलाय. जिथे 100च्या आसपास जाईल ही आशंका आपण बाळगत असताना हे अर्धशतक आणि हे अर्धशतक रवीचं पूर्ण झालंय. उभं राहून टाळ्या वाजवूयात. रवी पवार येईल. याही दिवसाची तुम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. रवी तुमची बॅट येऊ द्या आमच्यापर्यंत. वो दिन भी आएगा जब लोग कहेंगे कैसे किया, बस मुस्कुरा कर कह देना. हर रोज आ रहा हूं इस एक को जीतने के लिए, इस एक पल को जीतने के लिए. काय बॅटिंग केली आहे रवी पवार. नक्कीच हा बॉल डॉट आलाय. पण 500 रुपयाचं पारितोषिक मॅनेजमेंट टीम कडून तुमच्याकडे. अख्ख्या स्पर्धेमध्ये कोणीही अर्धशतक झळकावलं तर मात्र तुम्हाला ते 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफर देखील आडू आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघणार आहे. आज जे काही तुम्ही अगदी एक काम करा, तुम्ही मैदानाच्या बाहेरून एखादी दगड उचला, तो रवीच्या हातात द्या. त्याचा हात लागला त्यालाही तो सोनं करेल. अशी बॅटिंग करतोय रवी पवार. व्हॉट अ बॅटिंग रवी. 96 धावा लागल्यात धावफलकावरती, संघाच्या लागल्यात. रवीनी चांगली बॅटिंग केली. अर्धशतक त्याचंही पूर्ण झालंय. शेवटच्या त्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर वरती देखील तो हल्ला करण्यात आलाय. आणि आता हे शेवटचे 6 बॉल ते खेळण्यासाठी कोण आलाय? आपल्याला तो दबदबा आठवतो ना 1999 पासून तर अगदी 2000 अर्ली 2000 म्हणजेच काय तर 2008-9 पर्यंत जो ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा होता. मग मात्र ओपनिंग अप्रतिम असायची. 7व्या-8व्या क्रमांकावरती ॲडम गिलक्रिस्ट यायचा. तसंच काहीतरी सध्या तरी तो दबदबा आपल्याला टीम स्वर्गीय साई मराठे 11चा पाहायला मिळतोय. राज बाद झाला, त्यासोबतच रवी चांगली बॅटिंग करतोय. करणनी चांगली बॅटिंग केली. बद्रीने एक षटकार मारला. आणि आता कोण आहे? तर आता स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला राहुल पाहायला मिळतोय. ज्या राहुलनी मलाही आठवत आहे आमदार चषक, RPL, रेल्वे प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये एका षटकारात ऑर्डिनेट करूयात. या खेळाडूंनी RPL म्हणजेच आमदार चषक, रेल्वे प्रीमियर लीग, ज्याचे आयोजक आमचे प्रथमेश चौधरी आणि पंकज चौधरी आहेत, त्यांची टीम आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये एका षटकारासाठी तब्बल 13,000 रुपये या खेळाडूंनी कमवले होते. तो हा खेळाडू आहे. काय दबदबा आहे आजच्या दिवसामध्ये. या टीमचा दबदबा आहे. त्या टीमचं नाव साई मराठे 11 आहे.
परदेशी मामा यांच्याकडून जर पुष्कर शिवाजी 11 टीमनी हा सामना जिंकला तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घुटना टेक सिक्सर देख. ये त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग सीजन 10 का एक और सिक्स राहुल के बैट से ठाकुर ने एक और ठोक दिया. एकशे 6 धावा लागल्या धाव फलकावरती. 106 100 अप. 2 बॉल 2 सिक्सेस. पुढचा बॉल बॅटची कडा. गुड बॉलिंग. चांगला कमबॅक. हे सेलिब्रेशन करणं गरजेचं आहे. चांगला खेळ चांगला सेलिब्रेशन. विकेटचं पतन होऊन जाऊ दे डीजे. हॅलो चेक. दोन आयकॉन तुम्हाला वॉर्ड मध्येच पाहायला मिळतात. एक आयकॉन तुम्हाला डोंबिवली मधून पाहायला मिळतोय. सध्या तरी डोंबिवली आयकॉन बाद झालाय, पण एक आयकॉन जो आतमध्ये आहे ना तो त्या आयकॉन सारखाच खेळतोय. तो सिद्ध करून दाखवतोय का लागते ती पदवी मला. चांगला कमबॅक दीपकने केले. पुन्हा एकदा आणखी एक बॅटर. या डगआउट मध्ये काहीतरी वेगळं आहे. या डगआउटच्या आतूनच सेट होऊन येत आहेत बॅटर. आणखी एक मारलाय. खणखणीत मारलाय आणि तो मारलाय कोणी तर सावंतनी मारलाय. आणखी एक षटकार. विकेट मिळाली आहे. पुढचा बॉल आणखी एक खणखणीत. आणखी एक बाहेर मैदानाच्या. वळा स्ट्रोक. चिमुकलाने कॅच सोडली आहे पण हरकत नाहीये. आणि त्याचबरोबरीने फक्त चर्चा आता त्रिमूर्ती नगर पुरती राहिलेली नाहीये, तर तुमच्या या चांगल्या कामाची प्रतिसाद, चांगल्या कामाचा तुम्ही चांगलं काम केलं तर तुमच्या पाठीवरती थाप देणारे अनेक जण आहेत. त्याचबरोबर नुकतंच आम्हाला सध्या डिजिटलायझेशन चालू आहे ना, मग सगळं डिजिटलच होत आहे, तर शुभेच्छा आल्यात. इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहतो तर बॅटची हलकीशी कडा लागत असताना इथे सिंगल मिळेल का? सिंगल तर नक्कीच मिळणार आहे. बॉल अदळलाय कुठे बघा, थोडीशी काळजी घ्या, थोडंसं सेफ खेळा. आणि यस, त्याचबरोबर आपण शुभेच्छांची चर्चा करत होतो, तर अप्रतिम आयोजन आहे. त्या आयोजनाला साजेसं असं लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि समालोचनही अप्रतिम सुरू आहे, असं नुकतंच आम्हाला आमच्या डिजिटलाइज व्हॉट्सअपवरती जितू दादा शेलार यांचा तो टेक्स्ट आलेला आहे. थँक्यू सो मच दादा, तुमच्याकडून आलेल्या शुभेच्छा त्यासाठी आम्ही आभारी आहोत. आणि जसा वेळ मिळतोय आयोजक कमिटीकडून नक्कीच एक सदिच्छित भेट द्या असं त्यांच्याकडून त्यांच्या माध्यमातून तुमच्याकडून आणण्याचा प्रयत्न आहे. पण इथे 6 ओव्हरचा खेळ झालाय आणि आता इथून ते धावफलकही सांगतंय की धावा बनल्यात किती. धावफलकावरती धावा बनल्यात 120. 120 ऑन द बोर्ड. टॉस करूयात. दोन्ही टीम्स, ज्या टीम्सनी तो पहिला सामना नक्कीच गमावलाय, एका दिशेला तुम्हाला आर्यन 11 टीम पाहायला मिळेल तर दुसऱ्या दिशेला आर्या 11 टीम, क्षमस्व आर्या 11 आणि त्यांच्यासोबतच स्टार 11. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला विनंती या टॉस साठी. संदीपजी दाबेकर आणि त्यांच्यासोबतच प्रसादजी चौधरी साहेब, तुम्हाला दोघांनाही विनंती असणार आहे की तुम्ही या आणि येऊन आमच्या व्यासपीठावरती स्थान असतवा. या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे, असं नसतं वा. आणि दोन्ही टीम्स आर्या 11 आणि स्टार 11 कॅप्टन्स रिपोर्ट फॉर द टॉस. 120 धावा झाल्यात. 121 कराव्या लागतील जिंकण्यासाठी. या टॉस साठी या. आर्या 11 चे कॅप्टन अमित आहेत आणि त्यासोबतच टीम स्टार 11 चे कॅप्टन
परदेशी साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या असे आपण हा टॉस करणार आहोत. या भगवान साहेब आइए टॉस करेंगे. चलिए भाई कैप्टन आइए प्लीज दौड़ लगाइए प्लीज कम फास्ट. कैप्टन कह रहे हैं मैच शुरू होने से पहले ही आपने हमें वार्म अप कराया लेकिन हमने आपको पिछले 1 ओवर से आवाज दिया था आपका आके रेडी रहना जरूरी था. आइए प्लीज. सिकंदर नहीं है सुनील आ रहे हैं. आइए सुनील जी. यस टॉस के लिए आइए. परदेशी सर आपका भी ये तहे दिल से स्वागत है अपने इस त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग में. चला टॉस करूयात. कोण कॉल करते? स्टार 11चे कॅप्टन कॉल करतील. हेड कॉल आहे आणि रिटॉस करूयात. पुन्हा एकदा हेड कॉल केला आणि टेल इट इज. थँक्यू सो मच मान्यवरांचे धन्यवाद. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती येऊन विराजमान होऊ शकताय. टॉस खूप महत्वाचा होता. एक मॅच तुम्ही गमावली आहे. आता इथून ही लढत कसली आहे तर ही लढत करो या मरोची आहे. डू ऑर डाय. जिंकलात तर मात्र 10व्या पर्वामध्ये अस्तित्व टिकून राहील. हारलात तर मात्र तुम्हाला 11व्या पर्वाची वाट पाहावी लागेल. टॉस जिंकलात काय करताय? फिल्डिंग. किती महत्वाची मॅच आहे? पहिल्या मॅचचा अनुभव कसा राहिला? पहिल्या मॅचला पॉवर 50-50 ओव्हर आमची फेल गेली त्याच्यामुळे आम्ही हे झालं बॅक फुटला आलो. अदरवाईज ह्या मॅचला आता ट्राय करू परत. या मॅचला ट्राय करणार आहोत आणि माझ्यासोबतच स्टार 11चे कॅप्टन आहेत. पहले मैच बहुत इंपॉर्टेंट था जो आपने गवाया तो उस मैच के बाद अब ये मैच कितना इंपॉर्टेंट आपके लिए बन जाता है? जीतने का ही कोशिश करेंगे. जितना ही है करो या मरो वाला सिचुएशन है. कैसा लगता है जब आप इतनी बड़ी टूर्नामेंट खेलते हो? कैसा लगता है जब आप ऐसे टूर्नामेंट में आप एज अ कैप्टन काम देखते हो तो कितनी बड़ी जिम्मेदारी आपके कंधों पर होती है? होती है जिम्मेदारी. ठीक आहे हरकत नाहीये. देवत आपण दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा कौल झालाय. RA11 टीमनी तो टॉस जिंकलेला आहे. त्यांनी गोलंदाजी निवडली आणि स्टार 11 संघाला त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. थँक्यू सो मच. त्याचबरोबरीने व्यासपीठावरती उपस्थित आमचे संदीपजी दाबेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि प्रसादजी चौधरी साहेबही उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते आहे. 121 धावा करायच्या जिंकण्यासाठी आणि मग त्यामुळे साईलला आलाय. साईलनी पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. आम्ही संयमाने खेळू. आमच्याकडे अनुशासन पाहायला मिळेल पण ती आक्रमकता देखील असेल. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा स्लाइस करण्याचा प्रयत्न केला आणि या बॉलवरती धावा तब्बलच्या मिळाल्यात किती तर 3 धावा मिळाल्या. संदीप दादा यांच्याकडून रामबीर याला 3 बॉल 3 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिका लागतील जर मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरवरती तुम्ही 35-40 केले तर मजा येईल मॅचला. सहजासहजी हार मारणारी टीम पुष्कर शिवांश 11 अजिबात नाहीये. याची मी ग्वाही देतो की तुम्हाला फाईट नक्कीच पाहायला मिळेल. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल फक्त पुल केला नाहीये तर बॉल सरळ बाहेर येतोय चौकार. आणखी एक बॉल. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि यावेळेस देखील बॉल पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती निघून जाणार आहे. सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात झाली आहे. मी म्हटलं होतं सहजासहजी हार मानणार नाहीये
त्या टीमचं नावातच आहे ना पुष्कर शिवांश 11. ज्या संघाचं थँक्यू डीजे, ज्या संघाचं नेहमी पाठीराखा करणारा ते पाठबळ आहे ना, ते पाठबळ तुम्हाला नेहमी हेच सांगतं की लढाई करा. हारणं जिंकणं तुमच्या हातात नाही आहे, तुमच्या हातात आहे प्रयत्न करणं. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. परमेश्वराची प्राप्ती कधी होते? जेव्हा तुमचे प्रयत्न चांगले असतात. दाखवा प्रयत्न करून, लढा तरी, मग बघा ना होत आहे काय तुमच्या दिशेला. जिंकणं हारणं नाही आहे हातात, लढणं ते आहे हातात. दाखवा लढून, मग बघूयात काय होतं. अजून एक मॅच आहे की तुमच्याकडे. पुढचा बॉल आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन बीट होतोय आणि शॉट फाईन शॉट थर्ड बीट झाल्यानंतर आउटफील्ड फास्ट आणखी एक आलाय. सलगचे किती आमचे गुणलेखक सांगताय, सलग 3 बॉल 3 चौकार लगावल्यात रामभीरनी. चांगली बॅटिंग, चांगला संघर्ष. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचं मैदान हे तुम्हाला हे शिकवतं की तुम्हाला तो संघर्ष करावाच लागेल. साहिलला पाठवलं वरती, त्याला प्रमोट करण्यात आलं आणि त्यासोबतच आणखी एक नवदूत खेळाडू. यंगस्टरांसाठी ही स्पर्धा आहे, त्यांच्यासाठी आटा असा की त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा आणि मिळाल्यानंतर असा खेळ त्यांनी करावा. आडव्या बॅटनी क्रॉस बॅटेड, चांगली फिल्डिंग, पण तरी देखील थांबणार नाही बॉल. काय झालंय या षटकामध्ये? आतापर्यंत तुम्ही पाहिलेत 4 बॉल 4 चौकार. रामवीरनी लढाईला सुरुवात केली आहे. ठोक डीजे. ही बॅट आणि बॉलची लढाई आहे. ही लढाई कसली? ही वर्चस्वाची लढाई आहे. शेवटचा बॉल, आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिश्रामिक स्ट्रोक, खेळाडू येतो बॉलच्या खाली, कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. राहुल होता बॉलच्या खाली, डाऊन द बॉल राहुल ठाकूर होता. अगदी खूप मोठं अंतर त्यांनी कव्हर केलं. थोडंसं स्कोअर ऑफ द विकेट तैनात करण्यात आलं होतं. त्याला आपण पाहिलं तर काव कॉर्नरवरती तैनात होता. मिड विकेट पर्यंत गेला, धाव घेतली, बॉलचा अंदाज घेतला, योग्य त्या वेळेवरती बॉलच्या खाली आला, पण हाताचा कलाम लावलेला नाहीये. दोन्ही हात एकत्र येऊन तो हाताचा कलाम लावणं, सॉफ्ट हँडनी कॅच पकडणं टेनिस बॉलमध्ये हे गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रत्येक बॉलवरती धाव आली. या षटकामध्ये रामवीरनी दाखवलं, थांबा जरा, आम्ही देखील ना बॅट घेऊन आलोय. आणि घेऊन का आलोय तर ती लढाई करण्यासाठी आलोय. 21 झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 21 झाला म्हटलं होतं ना. अजून किती? 5 ओव्हरमध्ये फक्त 100 करायच्यात. होतील का? त्यात 50-50 ओव्हरला तुम्ही कॅपिटलाइज केलं, तिथे तुम्हालाही 30-35-40 आले तर मात्र ती लढाई नक्कीच पाहायला मिळणार आहे. पण आता 8वा ती ओव्हर, आता हा रिव्हेंज टाइम आहे का? कारण साहिलच्या विपक्षात रवी पवारनी किती 6 मारले होते आपण पाहिलं तर 2 6 2 चौकार मारले होते. आता साहिल कमबॅक करेल का? रिव्हेंज हे घेणं गरजेचं आहे. बघा तो रिव्हेंज घेतला जाईल का? रवी आला, पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलं तर खोलात टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट लागणं गरजेचं, फेकी केली आहे. चांगला बॅकअप केलंय. एकमेकांना बॅक खेळणं, एकमेकांना बॅक करणं म्हणजे क्रिकेट आहे. एका बोटाने काही होत नाही ना. 5 एकत्र आले की मुठ्ठी बनते आणि 11 एकत्र आले की क्रिकेटचा खेळ खेळला जातो. तसाच हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आहे. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग सीझन 10 मध्ये तुम्ही आहात. मग इथे प्रत्येक मॅच चुरशीची होणार यात ती मात्र शंका नाहीये. रामवीर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. या खेळाडूंनी छाप सोडायला सुरुवात केली, पण रवी पवार खूप चांगली गोलंदाजी करतोय. आयकॉन म्हणून त्याची निवड झाली आणि आयकॉन सारखाच खेळ करतोय. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटनी उत्तरं दिली. आता गोलंदाजी करत असताना सांगतोय की मी बॉलिंगही चांगली करू शकतोय. पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 रन दिली आहे. यॉर्करचा प्रयत्न, हा फुल टॉस, भिरकवण्याचा प्रयत्न, बॉल डीप झालाय. अगदी आपण पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर होती रामवीरची. पायाला बॉल आदळतोय, कुठल्याही प्रकारे आपण पाहिलं तर बॅटला बॉल आदळत नाहीये. खूप चांगलं कॉर्डिनेशन सध्या तरी पंचांचं. बाळा सर आणि त्यासोबतच आमचे सुदीप सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. जेपी पॅनल इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटनी समोर स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. कशी बॉलिंग करावी याचंही प्रत्यक्षित देत असताना रवी पवार बॉलिंग ट्रॅकवरती आहे. बॅटिंग कशी करावी ते पहिल्या सत्रात दाखवलं, बॉलिंग कशी करावी ते दुसऱ्या सत्रात दाखवतोय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. साहिल कमबॅक करेल का? करावा लागेलच त्याला.
एखादी मारावा लागेल आणि साहिलच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक, एलिव्हेशन अप्रतिम, अंतरही कापलाय, बॉल गेला सीमारेषेबाहेर, येतोय षटकार. डीजे धन्यवाद. डीजेच्याही साह्य तेवढंच महत्वाचं आहे. त्यांच्याही सोबतीने हा सामना अजून रंगतदार होईल. शेवटचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, रॉकेट शॉट. बॅटला बॉल आदळलाय, जणू काय बॅटला नाही त्या तलवारीला आदळतोय. साहिलनेही प्रत्युत्तराला सुरुवात केली आहे. माझ्या विपक्षात हल्ले केले तर मीही प्रतिहल्ल्याची ताकद ठेवतोय, हा सिद्ध करणारा षटकार. 2 षटकाचा खेळ संपला. म्हटलं होतं 30-35-40 करून दाखवा, मॅच सोपी होईल. 35 झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ, 35 धावा लागल्या धावफलकावर. आता ठोक डीजे. थँक्यू सो मच. त्यासोबतच आमचे माननीय सन्माननीय आणि डॅशिंग नेतृत्व असे सोनूभाई इथे आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या भाई आपली वेलकम आपल्या स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्यासोबतच पप्याबाई यांचंही स्वागत आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे
आणि इथे आपण पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी केली आहे राकेशने जो पहिला बॉल फेकला त्यावरती सगळ्यांनाच असं वाटलं राकेश आता या ओव्हरमध्ये 20-25-30 देईल की काय, पण त्याने अजिबात तसं केलं नाहीये. पहिला नो बॉल टाकला त्यामुळे देखील एक चौकार नक्की झालाय. 9 धावा ऍड होतील या षटकामध्ये आणि एकंदरीतच धावा लागल्या त्या फलकेवरती 45 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 44 धावेची आवश्यकता आहे. बॉल हवाय क्षमस्व आहे. येस 18 बॉलचा खेळ झालाय. 44 धावा लागल्यात धावफलकावरती आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही हव्यात किती 77 धावा अजूनही हव्यात आणि त्यामुळेच काय तर आता मात्र त्या 50-50 ओव्हरचा वापर करण्यात येणार आहे. ही ओव्हर जर या ओव्हरमध्ये किमान तुम्ही टार्गेट 20चं केलं तर मिळतील किती 30 मिळतील. मग तिथून तो सामना थोडासा सोपा होईल का, कारण जर 30 बनवल्या तरी देखील तुम्हाला अगदी शेवटच्या 12 बॉलवरती 35-40चं कॅल्क्युलेशन राहील आणि आता हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे. पण त्यामुळेच गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे देखील एक मोठं अस्त्र आहे. त्या अस्त्राचं नाव राहुल ठाकूर आहे आणि त्याला त्यांनी बाहेर काढलंय. ही लढाई सध्या तरी येस अगदी अप्रतिम माहिती मिळते की आयकॉन विपक्ष आयकॉनची लढत आहे आणि जेव्हा ही लढत दोन चांगल्या खेळाडूंमध्ये होते तेव्हा ती लढत पाहण्यासाठी मैदानाच्या बाहेरही गर्दी केली जाते. त्रिमूर्ती नगर यशस्वी आयोजन आहे. दुपारच्या सत्रामध्ये देखील प्रचंड गर्दी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न खेळाडू त्याने ट्रॅप रचलाय चूक करतोय आणि हा पहिलाच बॉल आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती आलाय चौकार पहिल्याच टप्प्यावरती. मजा येणार या ओव्हरमध्ये. त्या रील्स वरती गाणं हेच असेल कारण खूप कमी स्पर्धा आहेत ना. अगदी 2 दिवसामध्ये हे गाणं उभारण्यात आलं. पुढचा बॉल समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा मिश्र गोलंदाज होता येतो बॉलच्या खाली. एक कव्हरवरूनही खेळाडू आलाय पण आणखी एक बॉल जो सरळ जातोय नो मॅन्स लँड मध्ये आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आता इथून मात्र तुम्हाला ती लढाई करणं गरजेचं आहे. ते लढणं गरजेचं आहे. तो कॉन्फिडन्स स्वतःसाठी मिळवणं गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवरती आल्यात किती तर 6 आल्यात. मग करा ना ती लढाई या ओव्हरमध्ये करा. 15-20 करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर बघा नंतर कारण गोलंदाजही बदलण्यात येतील ना, कारण शेवटचे 2 ओव्हर फेकण्यासाठी मग गोलंदाज शिल्लक आहेत का याही गोष्टीचं उत्तर मिळेल तुम्हाला. चार बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील समोरच खेळ आहे. समोर उडवण्याचा प्रयत्न केला होता पंचांनी. नो बॉल घोषित केलेला आहे. कॅच इथे राहुलनी टिपली आहे पण पंच सांगतायत थांबा थांबा कुठेही जाऊ नका पहा इट्स अ नो बॉल. आणि कसला नो बॉल आहे. ओ क्रॉसिंग द लाईन. दिलेल्या मर्यादित वेळ आणि मर्यादित लाईनीच्या आतमध्ये राहून हा क्रिकेटचा खेळ खेळला जातो. लाईन ओलांडली तर मात्र तुम्हाला दंडित करण्यात येतं आणि तसंच राहुल ठाकूरनी ही लाईन ती ओलांडली आहे. पॉपिंग क्रीजच्या बाहेर तो फुट लँड झालाय आणि जेव्हा तुमच्याकडे असे पंच असतील त्यावेळी तुम्हाला चुका करून चालणार नाहीये ना. चांगलं पंचांचं कार्य सर तुमचंही कौतुक आहे. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल रामवीर स्ट्राईक वरती. रामवीरने देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. फ्रीडचा बॉल आहे. कॅच कंप्लीट केली जाईल का पण त्याचबरोबर ती फेकी करण्यात येणार आहे. अगदी आमच्या अंपायर्सच्या बाजूनी बॉल निघालाय. नेहमी सज्ज राहणं ऑन द टोज राहणं पाहणं किती गरजेचं आहे. ही रील व्हायरल होऊ शकते. पंचांच्या अगदी डोळ्याच्या बाजूनी बॉल निघालाय. थ्रोला नो देता येत नाही नाहीतर पंचांनी थ्रोलाही नो दिला असता या खेळाडूला. आता मात्र शोल्डर पकडून चालणार नाहीये. पंचांना बॉल आदळला असता तर मात्र वेगळं काहीतरी तुम्हाला पाहायला मिळालं असतं. नऊ आल्यात. आडव्या बॅटने इथे देखील खेळला बॉल. लोअर फुल टॉसचा बॉल होता. ताकद थोडीशी कमी पडते या बॉलवरती आपण पाहिलं तर बॅटरची. सिंगलच मिळेल आणि आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटही हेच सांगताना की बॉल पंचांच्या बाजूनी नाही तर बॉल पंचांना हलकासा आदळला स्पर्श झाला म्हणून तर आपण नेहमी विश्वास ठेवतो ना ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती. वा अप्रतिम कॅमेरावर. कॅमेरामॅन्स तुमचंही कौतुक आहे. खऱ्या अर्थाने यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. मग अगदी फक्त एक सिंगल शेड असते पडद्याची त्यामध्ये दिवस रात्र डे नाईट असेल तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये नेहमी त्यांच्याकडून चूक होऊन चालणार नाहीये.
चांगलं कार्य ग्रामीण टेनिस क्रिकेट तुमचंही कौतुक आहे आणि प्रेक्षक जे पाहतात त्यांना विनंती आवडत असेल ना हे टेलिकास्ट तर नक्कीच ते सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. इथे देखील शफल होऊन घेण्याचा प्रयत्न केला होता. बॉल सरळ जाऊन आदळतोय. यश टंडा विकेटचं होत आहे पतन. राहुलने सांगितलंय 120 नाही 100 पुरेशी असते. चांगली गोलंदाजी विकेटचं पतन. विकेट मिळते. चांगली बॅटिंग करत असताना नक्कीच रणवीरला परतावं लागलं तंबूच्या दिशेने परत. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा. या बॉलवरती त्या धावा येणं गरजेचं होतं कारण ही 50-50 ओव्हर आहे. कॅल्क्युलेशन आपल्याला विसरून चालणार नाहीये. आलाय चौकार आणि जसा तो चौकार आलाय तसंच धावफलक म्हणताय का तर या ओव्हर मध्ये आल्यात किती. धावा आल्या 14 म्हणजेच काय तर हे षटक बनलं 21 धाव्यांचं आणि जशा त्या 21 धावा इथे ऍड केल्या जातील. आता मात्र सगळ्यांचं लक्ष त्या स्पीकर्स वरती आहे ना कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. सगळ्यांना ऐकायचा आहे किती बनल्यात किती करायच्यात बनल्यात किती तर धावा बनतायत धावफलकावरती 65 म्हणजे काय तर जवळपास अर्ध लक्ष पार झालंय आणि उर्वरित 12 बॉलवरती तुम्हाला जिंकण्यासाठी अजूनही 56 धावेची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये. 12 मध्ये 56 करायच्यात. अगदी अशक्य वाटत असेल ना पण तसं अशक्य बॅटर्सला वाटून चालणार नाहीये कारण सर आपण नेहमीच म्हणत आलो ना अशक्य या शब्दामध्येच हे दोन शब्द आहेत. एकाचं नाव शक्य दुसऱ्याचं अशक्य आहे. मग त्यात फक्त अ जोडलात की ते अशक्य होतं पण त्या अगोदर ते शक्य आहे ना त्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या खेळावरती विश्वास ठेवा. 12 मध्ये 56 साईलला खेळावा लागेल. हा पहिला बॉल त्यांनी लीव्ह केला पण स्थिर सगळेच आपल्या जागेवरती उभे ते सांगतायत आपल्याला या स्पर्धेमध्ये गोलंदाजांनाही त्या शफल वाईडमुळे जागा मिळते चांगली बॉलिंग करण्याची. चांगला बॉल पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा वाईड शॉर्कर 11 मध्ये 56. पुढचा बॉल समोर उडवलाय. व्यासपीठेला मानवंदना देणारा येतोय षटकार. बॉल चाललाय कुठेही जाऊ नका. मिळालेली जागा सोडू नका. 10 मध्ये अजूनही 50 हव्यात. 10 ला 50. साईल लढतोय त्याला लढावंच लागणार आहे. इथे देखील लोअर फुल टॉसचा बॉल आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉफवरती खेळाडू आहे ना ते एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल आणि फक्त एकच मिळेल का. चांगली फिल्डिंग चांगला बॅक केलाय चांगला बॉल अडवलाय चांगली फेकी करण्यात येते. 9 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 49 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र साईलला एकट्याला लढून चालणार नाहीये. इथे उडवण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये मिसामिक स्ट्रोक नो मॅन्स लँड मध्ये जाईल यात ती मात्र शंका नाहीये कारण 2-3 खेळाडू दोघांच्या या बघाच्या बाहेर ती फक्त सिंगल घेतली जाते. साईल यादवला स्ट्राईक हवी आहे. त्यालाही माहिती आहे की आता इथून मात्र उर्वरितचे 2 ते 3 बॉल त्याला मिळतील. 3 मध्ये किमान तीन बॉल मिळतील. पिकअप आणि डिस्पॅच मैदानाच्या बाहेर जणू काय अर्धा नोलुक शॉट मारलाय साईल यादवच्या बॅट मधून. तो लढतोय तो योद्ध्यासारखा लढतोय लढाई करतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 79. 7 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 42 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 7 षटकारांनी नक्कीच काम केलं असतं पण मात्र या बॉल ते आली सिंगल. 41 धावा हव्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. Nagar Premier League song. Ha! Yeah. Woo! Ha ha! Ha ha! Get it! Trimurti Nagar Premier League. दिल की पहचान गूंजे मैदान
में जीत की शान, बल्ले की आवाज, गेंद की रफ्तार। प्रीमियर लीग है सबसे दमदार, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग। जोश है, जुनून है, खेल का असर, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग, त्रिमूर्ति नगर प्रीमियर लीग। हर दिल बोले हम हैं विजेता सर। सुबह थँक्यू डेसाई. प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 6 मध्ये 41 हवेत. साहिलने आणखी एक मारलाय, लांब लचक दिलाय फेकून बाहेर मैदानाच्या. आलाय षटकार. साहिलला या कॉन्फिडन्सची आवश्यकता, कारण यानंतरची एक मॅच त्याला ती संधी मिळेल. साहिलच्या धावा किती झाल्यात ना, याकडेही लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. किती झाल्यात तर साहिलच्या 45 धावा त्याच्याही वैयक्तिक झालेल्या आहेत. येस, प्रत्येक खेळाडू जो अर्धशतक झळकवेल त्याला मॅनेजमेंट टीम कडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढचा बॉल भरपूर सफल झाले, बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न 45 साहिलने केलेत. आता मात्र सगळ्यांना हे माहिती आहे ना की इथूनही मॅच जिंकता येऊ शकत नाहीये, पण तरी देखील साहिलचा संघर्ष पाहायला मिळतोय. त्याचा अर्धशतक होईल का? सगळ्यांच्या नजरा आता साहिल यादवच्या बॅटिंग वरती आहेत. हाय बॉल, बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. बॉल ताडवलाय, थांबवलाय, मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय. हेच दृश्य राहिलंय ना. साहिलचं कौतुक करावंच लागेल, कारण त्यांनी प्रयत्न शेवटपर्यंत केले, पण तरी देखील जसं अर्धशतक अजूनही त्यापासून थोडं लांब राहत आहे ना, तसंच हा विजयी त्याच्यापासून थोडासा लांब राहिला. पण शेवटपर्यंत खेळाडूंनी प्रयत्न केला. प्रयत्नाचं कौतुक आहे, खेळाडूच्या खेळाचा कौतुक आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 45 वरती खेळतोय, हा रॅकेट शॉट आहे. बॉल हवेमध्ये आहे, खेळाडू येतोय बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, विकेट मिळेल. आणि विकेट कोणाची मिळते? साहिल आउट झाला का? येस येस येस, अंपायर सांगताय साहिल आउट झालाय. साहिल आउट झाला आणि इथून स्ट्रायकिंग एंड वरती खेळाडू होता, त्याला ती स्ट्राईक स्वतःची सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं. तसं होतं, पण हरकत नाही आहे. साहिलसाठी नक्की मी हेच म्हणेन की लोगों ने मेरी काबिलियत पे शक किया, लेकिन मेरा भी दिन आएगा, मेरी भी काबिलियत के साथ में भी दिखाऊंगा जीत के. जिंकला नाही आहेस, पण तू लढलायस ना, तू एका वाघासारखा लढलायस मित्रा. काय लढत केली आहे, वाजवा एकदा जोरदार टाळ्या साहिलसाठी देखील. वेल प्लेड साहिल. लढला साहिल. पुढच्या मॅच मध्ये तुला शुभेच्छा असतील. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलंय, दिशा दाखवली आहे. आणि आपण पाहतो ना की स्वदेशही म्हणतोय. मला अंदाजही नव्हता, मला माहित नव्हतं की तो येतोय का स्ट्राईक घेण्यासाठी, आणि त्यामुळेच क्रिकेटच्या खेळामध्ये हे नेहमी तुम्हाला पाहायला मिळतं. शेवटचा बॉल आता फक्त आणि फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटी शिल्लक आहेत. पण काय विजय, दणदणीत विजय. स्वर्गीय साई मराठा 11 होतोय पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय. अप्रतिम विजय. बॅटिंग करत असताना केल्या तब्बल 120 धावा आणि गोलंदाजी करत असताना दिल्यात मात्र